स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासे वंदन कंठा टोपी जमाला दंडकमंडलधर कंट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय सरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषनयना अनंतवेशा अनामिता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व करता कारणकारता ग्रंथारंभी नमो तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्रामृत पूर्ण निर्विघ्नपण हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवरी तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुंवर दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुंवर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रमी धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी नाष्टांग नमन करी नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आटाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी अकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमनु साधू वृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावलतस नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जेगी जहाली श्रीधरानी वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण मिळाले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथारंभी ज्ञानमित वरप्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ होऊन ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रुते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महाद्युतीन पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्या वयामान सुज्ञान ही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिसतो प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नामन प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जीव भजती होय त्याचे मनोरथ पूर्ती तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा बांधला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळींनी महाराजांची सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एके हारी दोघांचे बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून पथरांबी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारापती आलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुनरांतनी वर्णली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवण हैदराबादासी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले ते पासून या नगरात आनंदी आहो राहत ऐसे आमुचे सकळ व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिलो स्वामी राजयती परी
त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आनंदे भक्त परिसुतो द्वितीयोध्याय श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष कोरोनी वस्ती मंगळवेरे सोडले मोहळा माझी वास्तव्य करिता आप्पाटोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वरणू सवे घेऊनी स्वामीची टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी पैसले यतीवर स्वइच्छेने तेथे एका विंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निचिती आले चोळापाचे ग्रहाप्रती स्वामींची जाणूनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग योगाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदना ते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भौसाळ तेपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळपाचे ग्रहाप्रती आले कोण एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात निरूपसी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले वर्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आमाश्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकली कानी हे सत्य जरी ऐकोनी येऊनिया असता देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकळ सभाचकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती निरूपाय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोतो तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती निरुपया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव ते हे तयांची सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती दरोणी कोण संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावं म्हणून या लग्ने येती दूरदेशाउडी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या तपसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जय जय चिती ते येती राजपूर्वी ती दृढचरणी त्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंद कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनाची डोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांच्या अंगी कोण ते होवच तसे ऐसी त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांशी स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ती पाठावरी श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छुक जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतुपूर्वावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मती तया ते कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता तळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राही केवळ उपवासी रात्र होता ते अशी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणार त्यांची झाली विटंबना दंडावया
कुत्सित जना उतरले यतीवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसत प्रेमळ भक्त चतुर्दोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवनकान वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परत्परा भक्ताकरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक निरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्याचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदान मानकरी असे थोर थोर बैसले असता समग्र बोले निरुपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर निरोपा लागी पर्येसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो निरुपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. निरुपतीसह सकळ जने त्या परी तात्याशी सन्माने. गौरवुनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिवमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे निरुपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्या हे करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तयांचे विचार पडला मानसी. त्या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जैने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले गेले तितके वर्थ गेले. त्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळपाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्य न द्रव्यवशा चोळपाशी लागली आशा. त्या अशी अंतरी भरवसा जागिरीचा भाऊ चाल. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर दिले. चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार निरुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहेवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हासुनी. मल्हारावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोटे नगरात आम्ही राहणं आवडे. ऐसा यत्न वर्त गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करूनी असा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दंभिक साधना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयाशी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजेयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना नावे पळवून येतीसी. असो कोणी एक दिवशी साधून योग्य समयासी. मेहनत घालून स्वामीशी तातासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्थमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव निरुपती प्रयत्नारंभित पुरती. सर्वत्रांची विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. निरुपकार्याची धरून हवं आपण पुढे झाला तो यमुनी अक्कलकोटी. घेतली समर्थांची भेटी. वस्त्रालंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत.
ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेड अनुनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावे बडोद्याची तेथील कार्याशी सोडून साहेबाविष प्रयोग केला. मल्हारावासी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले. हातीपायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसोत भाविक बत्त षष्ठोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा अन अक्कलकोटी मालोजी निरुपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्व हस्ते सेवा नित्य करीती जाणून या येते ब्रह्मानंद वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळी काराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला निरुपापोटी बहुत करुणी खटापटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी निरुपती बहुत सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्यक होते ते वेळी पाहवया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय गाठून प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्रवती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसे याने डोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य उत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान त्याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवाशी लोटलिया काहीनीशी एक स्वप्न ते अशी चमत्कारिक पडले असे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपण करत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैकरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांशी त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचे वृत्तांत त्यांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो. दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाची कदकदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृथाव भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे नव्हे सोपे बोलणे यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवांप्रती पटली खूण धरिसते धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त सप्तमोध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.